मात्र या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महापालिका निवडणुकीसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाहीये, तर फक्त नगर परिषद आणि नगरपंचायती संदर्भात घोषणा करण्यात आलेल्या आहेत। नवी मुंबई पालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या पत्त्यावर 550 मतदार तर काहींच्या नावासमोर सुलभ शौचालयाचा पत्ता असलेले मतदार चर्चेत आले होते। राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये याचा उल्लेख करत निवडणूक आयोगाला टोला देखील लगावला होता। राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर राज्याच्या निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलंय। मतदार यादी तयार करणारी यंत्रणा वेगळी आहे आणि यामध्ये प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी वेगवेगळी असल्याचं सांगत राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांनी हात झटकल्याचं दिसून आलं। नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तांच्या बंगल्यावरती आयुक्ताच्या बंगल्यावरती 550 मतदारांची नोंदणी आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या बंगल्यावर तुझ्या इकडेच का काय? आता मला आठवत नाही, मला परवा दिवशी कुठेतरी एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा आहे। चला बसला असताना सही घेतली काय? ही जी यंत्रणा आहे मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे। ही ॲक्च्युअली आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो। आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो, एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट करतो। शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितले मी, दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो, चुकीच्या प्रभागामध्ये गेला ती आम्ही बघतो, नाव इन्क्लूड झालं नाही, विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो, काही क्लरिकल मिस्टेक्स असेल, एरर असेल ते इन्क्लूड करतो।